सोलापूर शहरातील लिंगायत समाजाच्या जिव्हाळ्याचा आणि अत्यंत संवेदनशील प्रश्न म्हणजे स्मशानभूमीचा प्रश्न. अक्कलकोट रोडलगत असलेली जागा सोलापूर महानगरपालिकेने लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीसाठी देण्याचा प्रस्ताव महापालिकेत आणला होता. समाजाच्या दृष्टीने हा निर्णय स्वागतार्ह असला तरी त्या स्मशानभूमीची देखभाल सिद्धेश्वर देवस्थान समितीकडे द्यावी की होडगी मठाकडे, यावरून अनावश्यक वाद आणि टीका सुरू झाली आहे. या विषयामध्ये सध्या अतिशय घाणेरडे राजकारण होत असल्याचे दिसून येत आहे. काही मंडळी केवळ श्रेयवादासाठी आणि राजकीय पोळी भाजण्यासाठी मंदिर समिती आणि मठ यांच्यात मुद्दाम वाद निर्माण करत असून हा प्रकार समाज त्याला घातक असून यामुळे संपूर्ण लिंगायत समाज बदनाम करण्याचे कटकारस्थान रचले जात असल्याची भावना समाजात निर्माण होत आहे. लिंगायत समाजाच्या भावना लक्षात घेता सिद्धेश्वर मंदिर समिती आणि होडगी मठ या दोन्ही संस्था समाजाच्या श्रद्धेच्या केंद्रस्थानी आहेत. त्यामुळे कोणत्याही एका संस्थेला लक्ष्य करून दुसऱ्या संस्थेविरोधात वातावरण निर्माण करणे चुकीचे आहे. समाजाच्या दोन्ही संस्थांमध्ये संघर्ष निर्माण करून संपूर्ण समाजाला वेठीस धरणे कोणालाही मान्य होणार नाही. सोलापूर महानगरपालिकेने या प्रश्नाकडे कोल्हापूरच्या धर्तीवर सर्वसमावेशक धोरणात्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे. शहरातील सर्व स्मशानभूमी महापालिकेच्या अखत्यारीत घेऊन त्यांचे आधुनिकीकरण, स्वच्छता, पाणी, वीज, रस्ते, शेड, बसण्याची सुविधा, अंत्यविधीसाठी आवश्यक सुविधा अशा सर्व बाबींसह अद्ययावत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी जागतिक लिंगायत महासभेची मागणी आहे. लोकभावना समजून घेत सोलापूर महानगरपालिकेने तातडीने निर्णय घेतला तर त्यामुळे केवळ समाजाचा प्रश्न सुटणार नाही, तर सोलापूर शहराच्या विकासाला आणि सामाजिक सलोख्याला नवी दिशा मिळेल. श्रेयवादापेक्षा सामाजिक विकासाला प्राधान्य द्यावे असे मत यावेळेस राजेश काळे, माजी उपमहापौर यांनी व्यक्त केले. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.